कसे आहेत सर्व? मस्त ना आणि मजेचं असलं पाहिजे. सो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी खूप सारा ब्रेक घेतला होता, सो आज फायनली मी ब्लॉगिंग करते. प्लीज तुमचा सपोर्ट असू द्या. छोटे छोटे क्रिएटर आहोत, पण तुमचा असला सपोर्ट तर आम्ही पुढेपर्यंत जाऊ. ॲटलिस्ट जे माझं स्वप्न आहे, जे मला गेन करायचं आहे, ते ॲटलिस्ट सपोर्ट होईलच आणि पूर्ण होईलच. सो बघा, आणि याच्यामध्ये ना मी तुम्हाला सांगणार आहे की गॅस ॲटलिस्ट आपण आता खूप साऱ्यांना गॅसचा प्रॉब्लेम चालू आहे. त्याच्यामुळे आपल्या रोजच्या वावरामध्ये गॅस कसं बचत करायचं ह्याच्या पण टिप्स मी देणार आहेत. आणि शेवटी आम्ही कुठे जातो आहे, काय झालं आमच्यासोबत, सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. सो ना मी हेअर कट करून टाकलेत. खूप माझे लॉंग हेअर होते, सो खूप गळायची, त्याच्यामुळे मी हेअर कट करून टाकले. आणि आज मला हेअर वॉश करायचं होतं, त्याच्यामुळे ना मी तेल लावलं आहे मस्तपैकी आणि हेअर वॉश करून घेणार आहेत. पण 2 तास अगोदर तेल लावून ठेवलं आणि आता मस्त ना घावण्यांची तयारी करते. सो अक्षितला आज मी घावणे देणार आहेत. सो आपण जसं गावी घावणे करतो तसंच इथे पण करते मी, पण एवढंच की गावी ना चुलीवरती मी कावेवर करतो, पण इथे दिवसाचा तवा आहे त्याच्यावरच मी घावणे करणार आहे. आणि प्रॉपर एकदम झाले, कारण की 2-3दा मी केले होते पण त्याच्यामध्ये झालेच नाही. सो फटाफट घावणे खाऊन घेतो आम्ही. आणि सोबत एकदम कोरा करकरीत कडकडीत कोरा चहा. आणि मी नेहमी कोरा चहाच पिते, दुधाची चहा पित नाही, म्हणजे दूध मला आवडतच नाही. सो अक्षिताने आम्ही इथे आता नाश्ता करतो फटाफट. आम्हाला ना काही घरी असलो ना काही लागतं खायला. सो इथे ना मी त्याला ना ग्लुकॉन डी करून देते. सो त्याला ते करायचं होतं. आणि आज बेत होता मेथी पराठ्यांचा, पण काहीतरी वेगळं करणार होते मी. सो त्यासाठी ना मेथीचा डो आपण जो असतो पीठ, तो मळून घेते. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, थोडंसं बेसन टाकलं आहे, लाल तिखट, कसुरी मेथी, हळद, चवीप्रमाणे मीठ. आणि जर तुम्हाला अजून जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मिरची टाकू शकता, और जे चिली फ्लेक्स असतात तेही तुम्ही टाकू शकता. आणि मी ना मेथी एकदम स्वच्छ धुवून ना बारीक कट करून घेतली, त्याच्यामध्ये टाकते. सो आता हे सर्व आपण ना पीठ मळून घेऊया. आणि ॲटलिस्ट 15 ते 20 मिनिटांचं, जसं आपण नॉर्मल ना चपातीचं पीठ मळून ठेवतो ना, तसंच ते मळून ठेवायचं आणि साईडला ठेवायचं. त्याच्यानंतर मी ना सारांची तयारी करून घेते. आणि अक्षितला माझ्यासोबत पण इथे काय नाही काय काम करायचंच होतं. सो सारण करताना पण नेहमी लक्षात ठेवा, जे आपण बटाट्याचं सारण करणार किंवा पनीरचं सारण करणार ना, ते नेहमी ना किसून घ्या. इथे मी ना पनीर किसून घेतले आहे, बटाटा पण किसून घेतले. त्याच्यामध्ये गरम मसाला, हळद, लाल तिखट, जर तुम्हाला मिरची पाहिजे असेल तर टाका, चिली फ्लेक्स, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, हे सर्व ना मस्तपैकी ना डो बनवून घ्या. आणि ना जसं आपल्याला सारण करून चपातीच्या ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तसे त्याच्याप्रमाणे ना गोले करून घ्या. सो अशा प्रकारे मी करून घेते. आणि लाटताना प्रॉपर असतं.
जे आपण आता सारणाचा गोल बनवून घेतलं आहे ना गोळे, ते पण ना पिठामध्ये ना सुक्या पिठामध्ये ॲटलिस्ट एक गुंडाळून घ्या. कारण की आपण बघा अशा प्रकारे ना ते ना पीठमध्ये भार येणार नाही, सारण भार येणार नाही. त्याच्यामुळे जर तुमच्या सारण त्या पिठामधून भार येत असेल तर ही ट्रिक वापरून नक्की बघा तुम्ही. आणि मस्तपैकी ना सर्व आता खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. जसं आपण चपाती शेकवतो त्याच्याप्रमाणेच भाजून घ्या. नंतर एक टिप तुम्हाला मी सांगणार आहे. कुकरमध्ये ना जवळजवळ सकाळचं आणि संध्याकाळचं एकत्रच मी कुकर लावून घेते. जर तुम्हाला संध्याकाळी कडधान्य वगैरे नाही तर मग कसले बटाट्याची भाजी वगैरे करायची असेल तर लगेच सकाळच्याच कुकरमध्ये लावून घ्या. कारण की मी डाळ करताना त्याच्यामध्येच ना बटाटे पण उकडायला टाकले होते. जर नॉर्मली आपण केले तर त्याच्यामध्ये 15-20 मिनटं जातात, तेवढाच आपला गॅस पण वाया जातो. त्याच्यामुळे ही ट्रिक नक्की तुम्ही वापरून घ्या. आणि नेक्स्ट आपण चपाती भाजताना किंवा भाकऱ्या भाजतानाचा तवा एकदम कडकडीत गरम असतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला जी ग्रेव्हीसाठी मसाला लागणार आहे ना, जे आपण कांदा टोमॅटो खोबरा वगैरे भाजून घेतो ते पण त्याच्यामध्ये भाजून घ्या. कारण की लगेच ते होऊन जाईल. कारण की नेक्स्ट टाईम आपण भाजायला घेतलं ना तवा तो गरम होईपर्यंत याच 10-20 मिनटं जातात. त्याच्यामुळे फटाफट चपात्या भाजेपर्यंत ना आपण त्याची तयारी करून लगेच भाजून घेऊ शकतो. ही टिप तुम्हाला नक्की उपयोगाला येईल. सो बघा अशा प्रकारे खरपूस मी होईपर्यंत भाजून घेतलं. सो अक्षित पण ह्याच्यामध्ये ना मला मदत करत असतो. 2 टोमॅटो 2 स्लोली नहीं गिरेगा नहीं, वो गिरेगा नहीं, छोड़ो. 2 टोमॅटो. थैंक यू. बंद करने को आएगा क्या? सर्व माझं काम झालं आहे. फक्त डाळीला फोडणी द्यायची बाकी होती आणि भाजी घालायची बाकी होती संध्याकाळसाठी. आता फक्त पराठे आणि दही आणि हे तर काम आपल्या नशिबातच असतं. आता नाही केलं तर नंतर करावंच लागतं. आणि आता नाही केलं ना तर नंतर भांडी वाढत जाऊन इतका कंटाळा येतो. त्याच्यामुळे ना लगेच केलं बरं. सर्व कामं उरकून झाल्यानंतर मी हेअर वॉश केलं. कारण की मी अगोदर नाही करत. कारण की जेवताना जेवण बनवता वगैरे ना एक जरी केस आळा तरी आपलं प्रेम दिसून येतं. त्याच्यामुळे ना मी नंतरच हेअर वॉश करून घेतलं. तर हेअर वॉश करून झालं ना की आम्ही मावशीकडे जाणार होतो. सर्व पराठे वगैरे घेऊन तिथेच लंच वगैरे करणार होतो. आणि संध्याकाळची ही वेळ आहे. आज ना खूप छान असा पराठा बनवला होता. मेथी बटाटा पनीर पराठा. सो त्यासाठी एवढी काय चालू होतं. आणि अक्षयचं पण ना मी तो ट्रायपॉड लावत होते, तो उचलून बाहेर आणत होता. मी ट्रायपॉड लावत होतो, तो उचलून दुसरीकडे नेऊन ठेवत होता. असं काय चाललं ना. फायनली तो आता झोपला आहे. म्हणजे झोपला आहे जवळजवळ आता ना 6 वाजलेत. 4 वाजता तो झोपला होता. फाईन. तो काय करत असला ना की मला पण ते करावंच लागतं. कारण की इकडे आई करत राहतो तो. सो आज रामनवमी आहे. सो तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप शुभेच्छा. सो संध्याकाळचा फक्त आता भाजी करायची बाकी होती. नंतर आम्ही ना पराठे घेऊन ना मावशीकडे गेलो अक्षितच्या. कारण की तिकडे दादा होता, तर त्या दादासोबत त्याला खेळायचं होतं. सो असं काय ना काय चालू असतं. सो प्लॅन होता आमचा जेवण झाल्यावरती ना मंदिरात जाऊन यायचं व जेवणाच्या अगोदर म्हणजे कधी पण फक्त भाजी घालायची बाकी आहे. आणि प्रशांतपणाचं उशिरा येणार आहेत. सो त्यांना म्हणजे लाईफ अशी अनप्रिडिक्टेबल असते ना की त्यांचा एक मित्र आहे. सो अशी सिच्युएशन आली आहे की त्यांना आज रात्री ना काय पण करून गावी जावं लागतं आहे. कारण की त्यांचा जो मित्र आहे ना तो खूप आजारी होता. म्हणजे एज असेल 37-38 पर्यंत. सो ते आपल्यात नाही आहेत आता, म्हणजे वारले. सो त्यांचं कार्य आहे. सो ते उद्या जाणार होते पण उद्या ते मिळणार नाही. म्हणजे आमच्या गावाला जाईपर्यंत दुपारी जवळजवळ 12 वाजतात. सो 12 वाजेपर्यंत ना ते सर्व उरकून होईल कार्य वगैरे. त्याच्यामुळे आज रात्री निघणार आहेत. सो कालची तिकीट होती. सो आज रात्री त्यांना जावं लागतंय. सो बघा लाईफ इतकी प्रिडिक्टेबल असते ना की उद्या काय होणार आहे सांगू शकत नाही. सो जे काय आहे ना ते आजच्या मोमेंटला म्हणजे आज जो क्षण आहे ना त्या मोमेंटला जगून घ्या. कारण की नेक्स्ट 5 सेकंदामध्ये ना आपल्यासोबत काय होणार आहे ना आपल्याला अजिबात त्याची कल्पना नसते. सो असं आहे.
सो मी पण ना खूप खूप ओव्हर थिंक वगैरे करायची की नंतर कसं होणार, कसं काय. पण आता थोडीफार ना बोललं ना 50% का होईना त्या तुम्ही बाहेर पडते. कारण की अगोदर कसं व्हायचं माझ्या बाबतीत की बाबा मी विचार करायची की मी आता समोरून जर कोण जात असेल, जो ओळखीचा कोण येत असेल ना, तर माझं अशी हिंमत नाही व्हायची की मी स्वतःहून जाऊन त्यांच्याशी बोलेन वगैरे. मी कमीच बोलते, पण ज्यांच्याशी बोलते ना एकदम फ्रीली, जे काय जो आपला ग्रुप तयार होतो ना, त्यांच्याशी मी खूप जास्त बोलते. पण अशी मी जास्त बोलत नाही, तेवढं बस. पण मी असं कोणाशी मी बोलली ना की काय तुम्ही कसे आहात, कसं काय वगैरे, नंतर मी ना विचार करत राहते की त्यांच्याशी बोलली ना कसं वाटलं असेल वगैरे. म्हणजे ते ओव्हर थिंक ना बॅक ऑफ द माइंड ना माझ्या डोक्यात चालूच असतं की त्यांना कसं वाटलं असेल, मी त्यांच्याशी बोलली नाही बोलली. हे ना मला त्यांना थोडं फार ना काढून टाकायचं डोक्यात, म्हणजे ओव्हर थिंक जसं कमी करायचं आहे. तर चालले का 50%वर आली आहे मी. सो मला बिंदास जगायचं आहे. कोण कोणाचा विचार करतं मला हे त्याच्याशी नाही फरक पाडायचं आहे. सो मी त्यासाठी ना ब्लॉगिंग सुरू केलं, कारण की मला ना 4 चौघात मी बोलण्याची माझी हिंमत नाही आहे की मला कॉन्फिडन्स ना आणायचं आहे. त्याच्यामुळे ना मला हे ब्लॉगिंग सुरू करायची होती. आणि फायनली थोडंफार होईना शॉर्ट्स टाकत गेली जेवणाचे वगैरे. पण आजपासून ना माझं एक ध्येय आहे की मी फायनली ते सुरू करणार आहे. सो आजची डेट आहे 26 मार्च. सो 2026 ही आजची डेट आहे. सो आजपासून ना मी ब्लॉगिंगला सुरुवात करणार आहे. सो 30 दिवस का होईना मी कंटिन्युअस ब्लॉगिंग सुरू करणार आहे. त्यानंतर पुढे बघूया. पण ॲटलिस्ट 30 डेज पण मी सुरू ठेवणार आहे की आज माझ्या लाईफमध्ये काय झालं, मी आज नवीन काय शिकली आहे, आणि माझ्यापासून तुम्हाला काहीतरी मोटिवेशन मिळेल की हां बाबा असं जगावं माणसाने. कारण की मी इतकं बोलली, जवळजवळ 4 मिनटं झाली आहेत मी इतकं बोलली आहे. सो माझ्यावर विश्वास नाही बसत आहे की मी इतकं बोलली आहे. सो आता ना मस्त नाही की मी भाजी बनवते, जेवू. प्रशांतला रात्रीची ट्रेन पकडायची आहे. जर त्यांच्याकडे वेळ असेल ना तर पाया पडून येऊ, नाही तर मग आम्ही दोघं पाया पडणार आहे. जर प्रशांत गावी जाणार असेल ना तर मी ताईकडे किंवा आईकडे जाते झोपायला, कारण की मी एकटी नाही झोपू शकत. सो उद्या पण अक्षितची स्कूल आहे. उद्या एक्झाम चालू आहे आमची, म्हणजे नर्सरीमध्ये काय ते थोडंफार घेत असतील, त्याची एक्झाम चालू आहे. आणि तिथे उद्या स्कूल आहे नर्सरीमध्ये. सो तिथून ती जवळ आहे, त्याच्यामुळे मग आईकडेच जाणार आहे मी. सो बघूया पुढे काय होते. सो शेवटपर्यंत राहा. आम्ही मंदिरात जातो की नाही जात आहे, आणि मी आज कोणती भाजी बनवणार आहे, कारण की सकाळीच मी उरकून घेतलं होतं. आणि आज या दिवसांमध्ये ना गॅसचा खूप विचार करावा लागतो आपल्याला. त्याच्यामुळे ना मी सकाळीच जवळजवळ ना एकाच कुकरमध्ये भात, डाळ, बटाटे आणि भाजी जे मी आज करणार आहे ते सगळं एकाचमध्ये मी करून टाकले होते. नंतर परत कुकर लावायला नको. और जर मी बटाटे विसरली असते तर मला ते स्पेशली उकडायला लागले असते, परत त्याच्यासाठी गॅस वेस्ट झाला असता. त्याच्यामुळे ना मी सर्व एकामध्येच लावून टाकलं. नंतर परत मग कुकर लावायला नको. आणि गॅसचा इतका प्रॉब्लेम चालू आहे, माझा एकच गॅस आहे. सो नेक्स्ट दुसरा गॅस आला नाही आहे अजून. त्याच्यामुळे ना जेवढं तुम्ही जपून वापराल तेवढं जपून वापरा. आणि एक लक्षात ठेवा, गॅस नेहमी फास्ट केला ना असं नाही की ते लवकर होतं. मध्यम आचेवरच ठेवा और लो फ्लेमवरच ठेवा. प्रॉपर त्याच्याप्रमाणे गॅस वाचतो पण, आणि आपल्याला त्याची बचत पण होते. सो आता शेवटपर्यंत बघा आम्ही मंदिरात जातो का. सो अक्षय आता झोपला आहे. सो तो उठल्यावर त्याला आता दूध द्यायचं आहे. आणि त्याचे पण पराक्रम मी आता तुम्हाला अगोदर दाखवलेच असेल, तो कसं काय करतो. सो स्टे ट्यून्ड विथ मी. संध्याकाळी आराम वगैरे करून झालं की आम्ही रामनवमीसाठी ना मंदिरात जाणार होतो. आणि तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. सो मंदिर इतकं चांगलं डेकोरेट केलं होतं ना, डेकोरेशन केलं की काय सांगू. खूप छान असं दर्शन झालं आमचं. पण लाईन अजिबात नव्हती, काही नव्हतं. तुम्ही पण कधी आलात नाही ते नक्की दर्शन घ्या. आणि इतकं ते प्रसन्न वाटतं ना तुम्हाला, मी काय सांगू. नक्की या तुम्ही. तिथे पालखी पण निघते डिसेंबरच्या एंडिंगला. पालखी निघते डायरेक्ट शिर्डीला. तर तुम्हाला ही मंदिर माहिती असेल, जर माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगाच. आणि पालखी रेडी करून ठेवली होती, ही पालखी पण